रिक्षा चालकांवर मराठी सक्तीच्या मुदत वाढीसाठी मंत्रालयामध्ये परिवहन विभागाची बैठक संपन्न। मुदत देऊ पण अमराठी लोकांची मुजोरी चालणार नाही। मुदतीवर उद्या निर्णय घेणार असल्याची सरनाईकांची प्रतिक्रिया। रिक्षा चालकांवर मराठी सक्ती संदर्भात 1 मेची डेडलाईन पुढे ढकलावी। शिवसेना नेते संजय निरुपम यांची सरकारकडे मागणी। अमराठी रिक्षा टॅक्सी चालकांना मराठी शिकण्यासाठी 6 महिने ते 1 वर्षांचा ट्रेनिंग कॅम्प देण्याचीही मागणी। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आज दिल्लीच्या दौऱ्यावर पक्षाध्यक्ष नितीन नबीन यांच्या समवेत विधान परिषद उमेदवारांच्या नावे सल्लामसलत। विधान परिषद उमेदवारीसाठी शिवसेनेची बच्चू कडूंना अट। प्रहार पक्ष शिवसेनेमध्ये विलीन करण्याची अट। बच्चू कडू यांच्या भूमिकेकडे सगळ्यांचं लक्ष, तर नीलम गोरे यांचं नाव जवळपास निश्चित। राज्य सरकारच्या पद्म पुरस्कार समितीमध्ये सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांना स्थान नाही। समितीच्या स्थापनेचा शासन निर्णय प्रकाशित। शेलार यांना स्थान न दिल्यानं चर्चांना उधाण। केईएम रुग्णालयाचं नामांतर करण्याला ठाकरेंच्या सेनेचा विरोध। मुख्यमंत्री फडणवीस यांनी हस्तक्षेप करावा। ठाकरेंचे आमदार नार्वेकरांची मागणी। मुंबईमधल्या सर्व ऐतिहासिक वास्तूंची नावं बदलणार का? नार्वेकरांचा सवाल। बोंदू अशोक खरातला 7व्या गुन्ह्यात 3 दिवसांची पोलीस कोठडी। 7व्या गुन्ह्यात एसआयटी करणार अधिकची चौकशी। नाशिक टीसीएस प्रकरणातील फरार निदा खानच्या अटकपूर्व जामिनावर आज सुनावणी। गुन्हा दाखल झाल्यापासून निदा खान फरार। गर्भवती असल्याचं कारण देत जामिनासाठी न्यायालयामध्ये अर्ज। राज्यातील कृषी सेवा केंद्र चालक बेमुदत संपावर। विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनानं दुर्लक्ष केल्याचा आरोप। बियाणं, खतं आणि कीटकनाशकांच्या उपलब्धतेमध्ये होणार अडचणी निर्माण। विषबाधेमुळे एकाच कुटुंबियातील 4घांचा मृत्यू। मुंबईमधल्या पायधुनी भागातील धक्कादायक घटना। बिर्याणी खाल्ल्यानंतर कलिंगड खाल्ल्यानं विषबाधा झाल्याची माहिती। शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होणार। शिकूया AI ची क्रांती, चला करूया MSCIT।